मी नवी मुंबईमध्ये राहते. तुम्ही कुठे राहता मला कमेंटमध्ये सांगा. कारण नवी मुंबईमध्ये तर पाण्याचा इतका सध्या प्रॉब्लेम चालू आहे. आता हे कधी संपणार काय आयडिया नाही. पाऊस कधी येणार आणि कधी पाण्याची आपली सोय होणार काहीच आयडिया नाही. आता झालं आहे असं की ऑफिसला जायचं आहे, पोरांना शाळेत जायचं आहे. रोजचे इतके कपडे तर आहेत की पूर्ण मशीन गच्च भरले. भांड्याचा ढीग तसाच आहे. तरी काही दिवस आम्ही असं ॲडजस्ट केलं की बाहेर ज्या जेवणासाठी वापरतात पत्रवाळी आणि प्लास्टिकचे ग्लासेस ते घेऊन आलो. त्या ताटामध्ये जेवण करायचो आणि त्या ग्लासमध्ये पाणी प्यायचो. पण विषय आता त्याच्यावरच भागत नाही. तर स्वयंपाक करायची म्हटलं तर करण्यासाठी तर भांडी आहेतच, ते अजून खरकटी पडलीत. म्हणजे आता सुचत नाही की नेमकं काय केलं पाहिजे. बाहेर विकत पाणी आणायचं तरी किती, पण बाहेर ते मिळालं पण पाहिजे विकत तरी, ते पण नाही मिळत. बरं, आमचं असं आहे की गावाकडे तरी जाऊन राहायची सोय नाही. ना गावाकडं घर ना दार ना काहीच नाही. गावाकडं जाऊन करायचं तरी काय? आपली नोकरी इथं, आपल्या पोरांची शाळा इथं. आता ऐकण्यात असं आलं आहे की नवी मुंबईमध्ये फक्त 40 दिवसाचाच पुरवठा आहे. कोणी म्हणते की ऑक्टोबरपर्यंत आहे, सप्टेंबरपर्यंत आहे. तर कोण बोलते की आपलं 40 दिवसाचाच आहे. आता 40च दिवस जर पाणी असेल तर 40 दिवसाच्या नंतर काय होईल? याच्या अगोदर काय फक्त घरातलंच टेन्शन होतं. आता असं झालं आहे की जगाचं बी टेन्शन घ्यायची वेळ आली. बाहेरचं कधीच असं काय वाटलं नाही, पण आता अक्षरशः प्रत्येक गोष्ट एवढं सोशल मीडियामुळे पसरते की ज्या गोष्टी आपल्याला कधी माहीतच नव्हत्या त्या पण आपल्याला लगेचच माहीत पडत आहेत. प्रत्येकजण आपले विचार मांडत आहेत. आपण फक्त प्रार्थना करू शकतो.